शेतीतून उरणाऱ्या अवशेषांकडे आपण अनेकदा कचरा म्हणून पाहतो. पण तुम्हाला माहिती आहे का, याच ॲग्री वेस्टपासून लाखो रुपयांची कमाई करणारा व्यवसाय उभा राहू शकतो? होय, ॲग्री वेस्टपासून तयार होणारे ब्रिकेट्स आज विविध उद्योगांमध्ये इंधन म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहेत. कारण ते किफायतशीर, पर्यावरणपूरक आणि सहज उपलब्ध असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या व्यवसायातून चांगला नफा मिळू शकतो, पण अजूनही अनेकांना या संधीची पुरेशी माहिती नाही. म्हणूनच आज आपण या फायदेशीर व्यवसायाविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. कोणत्याही व्यवसायात तयार झालेल्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. पूर्वी विविध उद्योगांमध्ये स्टीम किंवा उष्णता निर्मितीसाठी LPG, दगडी कोळसा, डिझेल किंवा थेट जळाऊ लाकूड मोठ्या प्रमाणावर वापरले जात होते. मात्र अलीकडील काही सरकारी निर्बंधांमुळे या पारंपरिक इंधनांवर मर्यादा येऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पर्यायी आणि पर्यावरणपूरक इंधन म्हणून वूड पॅलेट्स तसेच ॲग्री वेस्टपासून तयार होणाऱ्या ब्रिकेट्सचा वापर विविध उद्योगांमध्ये झपाट्याने वाढत आहे. ॲग्री वेस्टपासून ब्रिकेट तयार करताना कच्चा माल, वीज, मजूर आणि वाहतूक खर्च धरून प्रति किलो साधारण 5 ते 6 रुपये खर्च येतो. तर तयार ब्रिकेटची विक्री त्याच्या ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू अर्थात GCV म्हणजे ऊर्जा क्षमतेनुसार केली जाते. GCVनुसार साधारणपणे ब्रिकेटला 8 ते 12 रुपये प्रति किलो दर मिळतो. दिवसाला किमान 8 तास युनिट चालवले तरी ताशी 300 ते 350 किलो ब्रिकेट निर्मिती होते. त्यामुळे दिवसाला सुमारे 2 ते 2.5 टन उत्पादन मिळते. यातून खर्च वजा जाता दररोज चांगला नफा शिल्लक राहतो. त्यामुळे आज शेतात टाकाऊ समजला जाणारा कचरा उद्या तुमच्या उत्पन्नाचा मजबूत स्रोत बनू शकतो. मात्र यासाठी योग्य माहिती, अचूक नियोजन आणि योग्य मार्गदर्शन अत्यंत गरजेचं आहे. आणि यासाठीच लातूर येथील भारत ॲग्रीटेक तुमच्यासाठी विश्वासार्ह मार्गदर्शक ठरू शकते. एकूणच जर तुम्ही शेतीशी जोडलेले असाल किंवा नवीन व्यवसायाच्या शोधात असाल तर ॲग्री वेस्ट ब्रिकेट व्यवसाय तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. चला तर मग, पर्यावरणाचे रक्षण करत, खर्चात बचत करत आणि व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण करत टाकाऊ समजल्या जाणाऱ्या शेतीतील कचऱ्यालाच मूल्य देऊन एक समृद्ध आणि उज्ज्वल भविष्य घडवूया.